शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज तपोवन मैदान येथे सुरू आहे। शासनाच्या वतीने आयोजित अभियानात यापूर्वी राज्यात इतर ठिकाणी सभा पार पडल्या आहेत। कोल्हापूरच्या सभेकडे राज्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन सभा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे। गेल्या महिनाभरात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकांसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची एकजूट करून सभा यशस्वी करण्याकरिता बैठकांचं सत्र सुरू केलं। याचाच इफेक्ट सभास्थळी दिसून येतोय। लाभार्थ्यांव्यतिरिक्त संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सभेसाठी शिवसैनिकांनी तुडुंब गर्दी केली आहे। जिल्ह्याच्या विविध भागातून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे कटआउट लावून 4 चाकी आणि दुचाकी रॅलीद्वारे सभास्थळी दाखल झाले। या सभेच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी एक प्रकारे आपलं शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। या रॅलीमध्ये युवासेना लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, किशोर गाडगे, रियाज बागवान, अश्विन शेळके, जयवंत हरुगले, गणेश रांगणेकर, पवित्रा रांगणेकर, मंगलताई साळुंके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी सामील झाल्या होत्या। गत लोकसभेत कोल्हापूरवासियांनी शिवसेनेचे 2 खासदार निवडून दिले। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या बाजूने असणारे वारे फिरले आणि शिवसेनेचे एकमेव आमदार जिल्ह्यात निवडून आले होते। आजच्या सभेला शिवसैनिकांची लाखोच्या संख्येने उपस्थिती, शहरात होर्डिंग, फलक, भगवे झेंडे आणि रॅली याद्वारे केलेली वातावरण निर्मिती पाहता आजच्या शक्ती प्रदर्शनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांची ताकद क्षीरसागर यांच्या मागे एकजुटली असल्याचं दिसून आलं। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।